आज या सगळ्या महिला सन्मानित ज्या होत आहेत महिला शेतकरी, याचं कारण म्हणजे डॉक्टर आशिष वेलेंचा आम्हाला फोन आला की हे वर्ष युनोनी जाहीर काय केलंय तर महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलंय. आणि महिला शेतकरी वर्ष जाहीर केलं असताना आपण महाराष्ट्रामध्ये या ज्या अशा सगळ्या लढणाऱ्या महिला शेतकरी आहेत त्यांना आपण सन्मानित करूया. आणि ही कल्पना सगळ्यांनी आम्ही उचलून धरली. मग त्याप्रमाणे न्यूज गेली, पेपरमधून आम्ही सगळ्यांना कळवलं. आणि नंतर तुम्हाला आश्चर्याचं म्हणजे गमतीचा भाग असा आहे की 77 अर्ज आमच्यापर्यंत पोहोचले. 77 अर्ज पोहोचल्यानंतर आमची निवड प्रक्रिया चालू झाली. त्या निवड प्रक्रियेबद्दल अर्थातच डॉक्टर वेले बोलतील. नमस्कार. माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सगळे माननीय आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी भगिनी आणि बंधूंनो, बंधू आणि भगिनींनो नाही, शेतकरी भगिनी आणि बंधूंनो. वसंत बापट नावाचे एक खूप प्रसिद्ध कवी महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांची एक खूप प्रसिद्ध कविता आहे. त्या कवितेच्या 2 ओळी म्हणतो आणि मलाही 10 मिनिटं दिली आहेत, 7 मिनिटात संपवायचा प्रयत्न करतो. वसंत बापट म्हणतात, तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान. तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान. चलू चल हत्यार कड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान. चलू चल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. हे तुला नव्या जगाची आण जी आहे ना, आण म्हणजे शपथ. ही शपथ निवड समितीमध्ये काम करताना मला, अरुणजींना आणि कामाक्षींना ही शपथ घेऊन काम करावं लागलं असं मला वाटतं. नॉर्मली काय होतं की निवड प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा निवड प्रक्रियेत जे लोक असतात, जे परीक्षा मंडळ असतं त्याचे जे 2, 3, 4 सदस्य असतात, त्यांना असं वाटत असतं की मी जे प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर देणाऱ्या भगिनी, बंधू, शेतकरी किंवा इतर कोणी पण यांना जणू काही मी काहीतरी शिकवतोय. असं फार क्वचित होतं की निवड प्रक्रिया चालू आहे, त्या निवड प्रक्रिया चालू असताना निवड प्रक्रियेमधले जे सदस्य आहेत, आम्ही 3 जण, त्यांचीच परीक्षा होते. असं पूर्ण 2 दिवस झालं. आणि ही परीक्षा का वाटली याचं मूळ कारण जयदेवजींनी आत्ता सांगितलं ना, ते फार महत्वाचं आहे. कोणी ऐकलं का हो कुठल्या महिलेनी आत्महत्या केल्याचं? ऐकलं कोणी? रोज वर्तमानपत्रात बातमी असते. जे आत्महत्या करतात ते पुरुष आहेत आणि ज्या टिकून राहतात, उभ्या राहतात, त्या माता भगिनी आहेत. हे बोलताना माझ्या अंगावर अजूनही काटा येतो. याचं कारण ज्या 77 जणींचे अर्ज आले त्या 77 जणींपर्यंत पोचण्यासाठी नेचर केअरची टीम शेतापर्यंत, बांध्यापर्यंत प्रत्यक्ष जाऊन त्याच्यानंतर त्याच्यातल्या 24 महिलांचे प्रत्यक्ष परत भेटी अंतर्गत आणि झूम, व्हिडिओ किंवा परत प्रत्यक्ष भेटीनंतर त्यांचे इंटरव्ह्यूज घेणं, ही प्रक्रिया शिकण्यासारखी होती. आणि या प्रक्रियेमध्ये जयदेवजींनी आत्ता सांगितलं, युनायटेड नेशननी महिला शेतकऱ्यांचा हे वर्ष डिक्लेअर केलं, हे तर आहे आणि ते नंतर झालं. 6 महिन्यापूर्वी ही प्रक्रिया ज्या वेळेला सुरू झाली, मी इंग्लंडमध्ये होतो तेव्हा, आणि आम्ही जेव्हा सगळे एकत्र एकमेकाशी फोनवर बोलत होतो त्यावेळेला मी म्हटलं आपण यावेळेला महिला शेतकऱ्यांचा सन्मान करू. हे 4थं वर्ष आहे, विविध विषय दरवर्षी आपण घेतो. महिला शेतकऱ्यांचा सन्मान करू असं करताना मला स्वतःलाच असं वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा महिला शेतीमध्ये आहेत.
हे अर्थशास्त्र आहे. सगळेच जण सांगतात भारतीय शेतीमध्ये 56% जास्त नागरिक गुंतलेले आहेत आणि त्याच्यातल्या 75% महिला आहेत. हे तर अर्थशास्त्र सांगतं फक्त. पण हे तसं नाही आहे फक्त. तर शेतीच मुळामध्ये या देशातली माझी भगिनी माता करते आहे हे स्पष्टपणे जे दिसण्याचं अत्यंत महत्त्वाच्या घटना ज्या वेळेला आम्ही या भगिनींशी चर्चा करत होतो त्यावेळेला लक्षात आले. ते 3 मुद्दे मी फक्त सगळ्यांच्या समोर मांडतो आणि ते 3 मुद्दे सगळ्यांनी लक्षात ठेवावे असं मला वाटतं. त्यातला पहिला मुद्दा असा होता, आम्ही एक प्रश्नावली तयार केली होती पण पहिला मुद्दा त्यातला असा होता, आमदार साहेबांसाठी सुद्धा मुद्दा म्हणून हे सांगतो मी. त्याचं कारण कायदे मंडळ जे असतं, शेवटी आपल्या सगळ्यांना कोणीतरी कायदे मंडळामध्ये आपले प्रतिनिधी असतात. तसे आपले आमदार साहेब आहेत. कायदे तिथे ठरतात. मग हे ठरवताना जे जे ठरतं, चर्चा होतात त्या खूप महत्त्वाच्या असतात लोकशाही प्रक्रियेमध्ये. तर आम्ही या महिलांचे भगिनींचे इंटरव्ह्यू घेताना एक प्रश्न विचारत होतो आणि तो प्रश्न होता की तुम्ही स्वतः शेतात काम करता का? शारीरिक श्रम स्वतः करता का? आणि ह्या सर्व भगिनींचं उत्तर फक्त हो असं नाही आहे, काय काय करतात हे सांगत होता. ट्रॅक्टर त्या चालवतात, खुरपणी फक्त त्या करत नाहीत, ट्रॅक्टर त्या चालवतात, द्राक्षाची छाटणी त्या करतात, व्यापार त्या करतात, विक्री व्यवस्था त्या करतात, बँक अकाउंट त्या ऑपरेट करतात. आणि काही महिला भगिनींचे पती काही कारणाने, कोणी कोविडमध्ये, कोणी हार्ट अटॅकनी, कोणी देशाची सेवा करताना आर्मीमध्ये असलेले काही लोक, त्यांच्या पत्नी, अशा सर्व लोकांशी बोलताना ज्यांचे पती गेलेले आहेत त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण आणि शेतीतलं शारीरिक श्रम आणि विपणनाचं संपूर्ण काम ही एकटी महिला सांभाळते. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने जर समजा विचार केला तर दुसरा भाग आमचा त्याच्यामध्ये असा होता, ताई 7/12वर तुझं नाव आहे का ग? समजून घ्या, 7/12वर तुझं नाव आहे का? आणि म्हणून मी मुद्दा म्हणून म्हणलो कायदे मंडळ. तर मला सांगायला आनंद वाटतो की काही महिला फक्त 7/12वर नाव आहे असं सांगत नाहीत, तर काही महिला भगिनींचं उदाहरण असं आहे, स्वतः 7/12चं आपली शेती आणि नाव असताना अजून बटाईनी जशी शेती करतात तशी स्मशानाच्या जवळची जागा जिथं कोणी जाऊन शेती करणार नाही ती 20 गुंठे केली, ती पण शेती करते. तिकडं कोणी येत नाही साहेब. काय आहे हो, धैर्याची व्याख्या काय करायची? धैर्याची व्याख्या करणार कशी आपण? हे ते धैर्य आहे आणि हे या माता भगिनींमध्ये आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा भाग. हे 2 प्रश्न. तसा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो विचारला जात होता आमच्या तिघांच्या इकडनं, विपणन व्यवस्था, बँक, शारीरिक श्रम, 7/12वरचं नाव, याच्या सोबतीने एक अत्यंत महत्त्वाचा भाग असा होता, तो म्हणजे कुटुंबात कोण कोण आहे. कुटुंबामध्ये आपल्या इतर माता भगिनी, आई वडील, सासू सासरे, भाऊ बहीण, नवरा, कितीतरी भगिनी अशा आहेत की त्या अभिमानाने सांगत होत्या की माझ्या मिस्टरांचं दुकान आहे पण शेती मी बघते. हे शेती मी बघते सांगतानाचा जो आवाज आहे ना, हा कुमार गंधर्वांचा खर्ज लागल्यासारखा वाटायचा. शेती मी बघते काय आहे? आणि हे ज्या देशात आहे त्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. याचं कारणच असं आहे की माता कोण? जननी, जी जन्माला देते ती. मग खरी माता कोण? आत्ता जिची पूजा झाली ती माता, ती जमीन, ती सॉइल, हे इथे लावलंय नेचर केअरचं, ही सॉइल, हे सगळं जिथे पाळलं गेलं त्या विशिष्ट सन्मानाच्या साठीची निवड समिती प्रक्रियेमध्ये सदस्य म्हणून काम करणं हा मला, कामाक्षीला आणि स्वतः आमचे मित्र हे कोल्हापूरचे आहेत. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की यांच्याबद्दल बोलताना मला नेहमी आधी थोडंसं वाटतं की पांढरा तांबडा घेऊन बोलावं का काय. आणि ज्या ज्या वेळेला मला सारखं असं वाटायचं की ते पण आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलून काहीतरी ठरवावं, पण त्यांचा सर्व अनुभव लिखाण क्षेत्रातला,
संपादनातला, तर त्यांना आत्तासुद्धा मी बोलायला उभं राहताना पटकन म्हटलं की का हो साहेब, तुम्हाला असा कुठला मुद्दा वाटतो की जो मी बोलला पाहिजे? तर त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला सांगितला, तो सांगतो आणि माझे 8 मिनिटं संपणार, त्याच्यामुळे मी थांबणार. तर तो मुद्दा सगळ्यात शेवटचा असा की आम्ही ठरवलं होतं बेळगाव, गोवा आणि महाराष्ट्राचे सर्व भाग म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इथनं सगळीकडनं आपल्याकडे अर्ज येतील आणि तिथून आपण ही निवड प्रक्रिया करू. मला सांगायला थोडंसं वैषम्य वाटतं, जिथे आजही सगळ्यात जास्त प्रश्न हा आत्महत्यांचा आहे, त्या मराठवाडा आणि विदर्भातनं अर्ज कमी येतात. आणि याही वेळेला आम्हाला ते जाणवलं, समाजाने या विशिष्ट गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे, जिथे माता भगिनी उभ्या राहतात तिथेच देशाचं भवितव्य घडतं. नेचर केअरचा आपण सगळ्यांनी खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की अशा प्रकारची प्रक्रिया चालवून एवढं मोठं काम सातत्याने करायला एक ध्येय, निष्ठा आणि विचारांवरचा विश्वास लागतो. म्हणून पुनश्च एकदा तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान असं म्हणतो. आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद.